लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं मान्सूनपूर्व काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता। यावर्षी मनपाला मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी अधिकचा वेळ देखील मिळाला होता। मात्र लातूर शहरात काल झालेल्या दमदार आणि मुसळधार पावसानं मनपाचा हा दावा सपशेलापयशी ठरलाय। शहरातील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळाची अवस्था तर सोडाच, चक्क मनपाच्या दारातच तळ साचलंय। आणि याच ठिकाणावर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाली असल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र काल दुपारी झालेल्या मुसळधार आणि दमदार पावसामुळे महानगरपालिकेचं पितळ या ठिकाणी उघड झाले आणि आपण पाहतोय शहराची तर परिस्थिती सोडून द्या, मात्र महानगरपालिकेच्या दारातच चक्क पाण्याचं तळ साचल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। महानगरपालिकेच्या दारातच जर पाण्याचं तळ असेल तर शहरामध्ये काय पाण्याची अवस्था असेल ही कल्पनाच करणं खरं तर कठीण जातंय। कारण का महानगरपालिकेच्या वतीनं आधी सांगण्यात आलं होतं की मान्सून पूर्व जी कामं आहेत ती सगळीच्या सगळी या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत। नाल्यांचं रुंदीकरण असेल किंवा त्यातला गाळा काढणं असेल किंवा शहरातल्या ठिकठिकाणी ज्या ठिकाणी उथळ किंवा उताराचा भाग आहे, ज्या ठिकाणी पाणी साचतं अशा ठिकाणावर मुरुम किंवा गिट्टी टाकल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। आणि मान्सून पूर्व म्हणजे पाणी शहरात कुठेही साचू नये, रस्त्यावरती पाणी साचू नये, त्यासोबतच गटारे देखील स्वच्छ राहावी त्यासाठी मान्सून पूर्व कामे जी आहेत ती पूर्ण केल्याचा दावा या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आला होता। मात्र आपण या ठिकाणी महानगरपालिकेच्या समोरची महानगरपालिकेच्या गेट लगतची ही दृश्य पाहतो। या ठिकाणी जर पाहायला गेले तर कालचा जो पडलेला पाऊस आहे त्या पावसामुळे महानगरपालिकेच्या समोर या ठिकाणी चक्क पाण्याचं तळ साचल्याचं या ठिकाणी निदर्शनास येत आहे। आणि हे जे पाणी आहे ते कालपासून थांबलेलं आहे आणि आज पुन्हा जर पाऊस पडला तर या ठिकाणी पाहायला गेले तर हे पाणी पूर्णपणे रस्त्यावर येऊन वाहतुकीची समस्या किंवा वाहतुकीची कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यामुळे एकूणच जर पाहायला गेलं तर महानगरपालिकेचा दावा कुठे ना कुठे फोल ठरताना दिसतोय। आणि या ठिकाणी महानगरपालिकेनं जे दावे केले होते की मान्सून पूर्व कामे जी आहेत ती पूर्ण झालेली आहेत, ते दावे मात्र या ठिकाणी खोटे ठरलेत असंच चित्र या ठिकाणी निर्माण झालंय। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे। Thanks for watching Ekmat Digital.